उन्हाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे आपल्याला ब्लँकेटची आता खरं तर काहीच गरज नाही आहे. मग जर आपण हे ब्लँकेट आता पावसाळ्यासाठी आता स्वच्छ असे धुवून ठेवले, तर कुठेतरी याला ना 2-3 महिने हे आपण ठेवून दिले तरी याला कुंभटवास लागत नाही. पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला हे वरती काढायचे असेल, तेव्हा आपल्याला धुवायची सुद्धा गरज पडणार नाही. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला ब्लँकेट धुण्याच्या अशा काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्याने की तुम्हाला ब्लँकेट धुणं हे खूप सोपं वाटेल. त्याचबरोबर तुमच्याकडे जर वॉशिंग मशीन नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही धुवावेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मोठा टब घ्यायचा आहे. जर तुमचे ब्लँकेट खूप मोठं असेल ना, तर मग असं एका टबमध्ये एकच टाकायचं, किंवा छोटे छोटे असेल तर वेगवेगळ्या बकेटमध्ये वगैरे टाकू शकता जर तुमच्याकडे असं टोप नसेल तर. त्यानंतर त्यामध्ये टाकायचा शॅम्पू. जो शॅम्पू तुम्ही वापरता तो शॅम्पू तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. आणि नंतर टाकायचं आहे लिक्विड डिटर्जंट. शॅम्पू आणि लिक्विड डिटर्जंट हाफ हाफ प्रपोर्शन आपल्याला घ्यायचं आहे. खरं तर तुम्ही इकडे फक्त शॅम्पूचा सुद्धा वापर करू शकता आणि इकडे तुम्हाला बिलकुल वॉशिंग पावडरचा वापर करायचा नाही. वॉशिंग पावडर म्हणजे काय, तो निरमा असतो ना पावडर, ती वापरायची नाही. खरं तर जर तुम्हाला शॅम्पू वापरायचा नसेल तर फक्त लिक्विड डिटर्जंट वापरा. ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे. का असं म्हणत आहे समोर मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता ना मी इकडे 2 ब्लँकेट धुणार आहे आणि तेही न वॉशिंग मशीनचा वापर करता. जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल तर तुम्ही बेसिकली ती वापरावीत, किंवा नसेलच तुमच्याकडे आणि फक्त तुम्हाला अशा पद्धतीने हाताने धुवायचं, तर मग ते खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. आता जर तुम्हाला ब्लँकेट स्वच्छ करायचे आहेत, आता भरपूर असं ऊन आहे, तर काय करायचं, रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला ब्लँकेट अशा पद्धतीने शॅम्पू आणि लिक्विड डिटर्जंट मध्ये ना भिजत ठेवायचं आहे. जर आपण याला जास्त काळ भिजत ठेवलं तर जो काही मळ आहे ना तो खूप व्यवस्थितरित्या निघतो आणि आपल्याला जास्त काही घासायची किंवा त्याला अगदी तुडवायची गरज पडत नाही. आता तुम्ही बघू शकता दोन्ही ब्लँकेट मी ह्याच टोपल्यामध्ये टाकलेले आहेत. आता पाणी कमी पडलं त्यामुळे मी वरून यामध्ये पाणी ऍड करते. आता वॉशिंग पावडर का वापरायचं नाही ते तुम्हाला सांगते. तर वॉशिंग पावडर मध्ये काय होतं, जर आपण यामध्ये टाकलं ना तर त्याचे जे छोटे छोटे बारीक दाणे आहेत ते या ब्लँकेटमध्ये तसेच राहतात आणि आपल्याला जेव्हा हे आपण धुवून काढतो ना, आपल्याला खूप पाणी वाया घालवावं लागतं, कारण वॉशिंग पावडरचा खूप सारा फेस होतो आणि त्याचे दाणे यामध्ये राहतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळे ते ना 2 ते 3 पाण्यातून विसळून घ्यावं लागतं, व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्याला वॉशिंग पावडर इकडे वापरायचं नाही, कारण जेव्हा आपण हे भिजत घालतो ब्लँकेट्स तेव्हा ते खूप जड होतात. मग अशा वेळेस आपल्याला ना कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते. आता प्रत्येकच वेळी सगळेजण आपल्यासाठी अवेलेबल असतील असं होत नाही. कधी कधी एकटीला सुद्धा करावं लागतं. सो त्यामुळे तुम्ही ना फक्त अशा पद्धतीने लिक्विड डिटर्जंट आणि शॅम्पू वापरा. शॅम्पू अवश्य वापरा, त्यामुळे नंतर चालून कुंभट वगैरे वास येत नाही. आता हे ब्लँकेट 2 पद्धतीने तुम्ही वॉश करू शकता. पहिले म्हणजे जर लहान ब्लँकेट असेल तर आपण इझिली ते दगडावरती त्याला ना घसरा देऊ शकतो, व्यवस्थित त्याला धुवू शकतो, आपटू शकतो. पण ब्लँकेट हे खूप जड असेल तर कशा पद्धतीने करू शकता, तर सगळ्यात पहिली मेथड म्हणजे ती म्हणजे अशा पद्धतीने एखादी लाकडी काडी किंवा जुना मॉप वगैरे असेल, त्याची काडी असेल ना, त्याने हे असं तुम्हाला आपटायचं आहे. पहिले ना असं लाकडाचं भेटायचं, मला ना त्याचा शब्द काय ते आठवत नाहीये, मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या माहेरी सुद्धा ते होतं आणि बऱ्याचदा आहे सुद्धा गावाकडे, बऱ्याच लोकांकडे अशा पद्धतीने त्यावरती जे आहे ते अगदी मारा दिला ना की ब्लँकेट खूप छान स्वच्छ व्हायचे. गोधड्या ब्लँकेट अशाच पद्धतीने स्वच्छ केले जायचे. त्याचबरोबर अशा पद्धतीने पाणी काढायचं. आता आपण रात्रभर हे ठेवल्यामुळे ना हे बऱ्यापैकी आपल्याला जास्त धुवायची गरज पडत नाही, याचा मळ पूर्ण निघून जातो. एवढं जबरदस्त हे हॅक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली टिप म्हणजे तुम्हाला रात्रभर किंवा जास्तीत जास्त 3 ते 4 तास तुम्हाला हे भिजत ठेवायचं आहे. जास्त जर तुम्ही रात्रभर ठेवलं ना तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल, खूप घाण झालं असेल तर. आता घरामध्ये लहान मुलं असेल तर नक्की त्यांचा वापर करा, तर त्यांना अशा पद्धतीने तुडवायला लावायचं. असं आम्ही ना लहानपणी आईला खूप हेल्प करायचं. कोणाकोणाला त्यांचं बालपण आठवलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुडवू शकता जर ब्लँकेट हे खूप हेवी असेल तर. हेवी ब्लँकेटसाठीची ही टिप आहे. सगळ्यात मेन म्हणजे हे ब्लँकेट जेव्हाही आपण धुतो तर ट्राय करायचं, मोठे ब्लँकेट असेल तर कोणाची तरी हेल्प घ्यायची. पण जर कोणीच नसेल तर मग अशा पद्धतीने तुडवायचे, म्हणजे ते खूप इझी जातं. त्याचबरोबर छोटे ब्लँकेट असेल तर दगडावरती असं आपटायचं. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सुद्धा कळेल की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात. दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये हे ब्लँकेट धुता तर बऱ्याचदा काय होतं की जी टॉप लोड वॉशिंग मशीन असते त्यामध्ये कपडे भिजत घालण्यासाठीचं वेगळं असं हे असतं, फंक्शन असतं, पण फ्रंट लोड वॉशिंग मशीन मध्ये नसतं.
जर तुम्हाला हे वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा धुवायचं असेल आणि क्विक 30 मध्ये जर धुवायचं असेल तर बऱ्याचदा ब्लँकेट हे स्वच्छ निघत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, वॉशिंग मशीनमध्ये धुणं हो की हाताने धुणं हो, तुम्ही ना हे रात्रभरासाठी भिजत घाला आणि जेव्हा तुम्हाला हे वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं तर काय करायचं, यामधलं पाणी पूर्ण काढायचं आणि नंतर वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं. तुम्ही बघणार की खूप छान व्यवस्थितरित्या क्लीन होईल. आणि वॉशिंग मशीन नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला खूप हेवी ब्लँकेट्स असे धुवायचे आहेत. बऱ्याचदा वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा लिमिटेशन असतात. आपल्याकडे 6 केजीचे असते, 8 केजीचे असते. तर अगदी भले-भले ब्लँकेट्स मोठे त्याला धुवायला नाही पाहिजे. तो ड्रम खूप हेवी होऊन जातो. मग अशा वेळेस आपल्याला हातानेच धुवावं लागतं. सो तुम्ही अशा पद्धतीने धुवू शकता. काठीने मारायचं, तुडवायचं आणि असं करायचं. आता बऱ्याचदा ना हे भिजत जेव्हा आपण घालतो ना, तर पाणी त्यामध्ये पूर्ण भरल्यामुळे ते खूप हेवी होतं. तर धुतल्यानंतर काय करायचं, त्याचा कुंभट वास येऊ नये म्हणून कम्फर्ट घ्यायचं आणि कम्फर्टमध्ये हे भिजत घालायचं. हे कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. जर तुमच्याकडे कम्फर्ट नसेल तर काय करायचं, जेव्हा आपण हे भिजत घालतो तेव्हा शॅम्पूचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यायचं. पाणी घालायचं आणि कम्फर्टमध्ये हे साधारणतः 15 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं, कमीत कमी 10 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. हे ब्लँकेट यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे कम्फर्टचा छान असा सुगंध येतो. जेव्हाही तुम्ही लिक्विड डिटर्जंट आणि शॅम्पू वापरता, तुम्ही बघणार तुम्हाला जास्त पाणी सुद्धा लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता एक 10 ते 15 मिनिटांकरिता मी आता हे दोन्हीही ब्लँकेट सेपरेट याच्यात ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून कम्फर्टचा छान असा स्मेल येईल. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला हे काढायचं. तर यामधनं काढल्यानंतर तुम्हाला असं जशी काही गरज नाही की पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवायची. पण आता एवढं मोठं ब्लँकेट आहे तर यामध्ये जे आहे आपण पिळू नाही शकत ना. जेवढं जमेल तेवढं पिळण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने टोपलं ना उलटं करायचं, त्यावरती हे ठेवायचं किंवा बकेट सुद्धा घेऊ शकता आणि असं पाणी हे करायचं. जर कोणी नसेल ना, कोणाची हेल्प होत नसेल तर असं करायचं. आणि यावरती ठेवलं तर काय होईल, जे एक्स्ट्रा पाणी असतं ना ते पूर्ण निघून जातं. सो मी हे ना 1 ते 2 तासासाठी असंच ठेवत आहे, जेणेकरून यामधलं एक्स्ट्रा पाणी पूर्ण निघून जातं आणि नंतर आपण हे सुकवायला टाकणार आहोत. आणि जर तुम्हाला कोणी हेल्पला असेल तर सरळ कोणाची तरी हेल्प घ्यायची. एका बाजूने तुम्ही पकडायचं, एका बाजूने दुसऱ्याला आपल्या घरातल्या मेंबरला पकडायला लावायचं आणि पिळून घ्यायचं आणि सुकत ठेवायचं. आता ऊन सगळीकडे आहे त्यामुळे उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये हे ब्लँकेट तुम्ही सुकवून घ्या आणि नंतर कशा पद्धतीने स्टोअर करायचं जेणेकरून कोंबट वास येत नाही, ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बिनधास्तपणे तुम्ही आता हे 2 ते 3 तासासाठी, जर खूप जड असेल तर 2 ते 3 तासासाठी सोडून द्या. अशा पद्धतीने त्याचं पाणी झिरपत जातं. कारण हे ब्लँकेट खूप मोठे असले आणि आपण दोरीवर टाकलं तर दोरी तुटण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे इथेच जर तुम्ही 1 ते 2 तास दिले आणि जर तुमच्याकडे ड्रायर असेल, म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये फक्त ड्राय करायचं फंक्शन असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. इकडे पूर्ण पिळून वगैरे घेऊन टाकू शकता आणि नंतर अशा पद्धतीने सुकवायला टाकायचं आहे. अगदी व्यवस्थितरित्या सुकतात. कसलाच कुंभटवास वगैरे काहीच येत नाही. आता हे ब्लँकेट मी स्वच्छ धुवून यामधलं पाणी हे करून आणि आता हे सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ निघालेले आहेत. अगदी पांढरट, काही डाग वगैरे कसलाच, आणि कम्फर्टचा खूप छान स्मेल त्याला आलेला आहे. आता हे सुकल्यानंतर हे कसे स्टोअर करायचे तेही सांगते. जर तुम्ही हे दिवाणमध्ये ठेवत असणार तर ट्राय करा शक्यतो दिवाणमध्ये न ठेवता अशा पद्धतीने ठेवण्याचं. तर काय करायचं, इकडे ब्लँकेट आता व्यवस्थित सुकलेले आहेत. आपल्याकडे जुने, पुराणे किंवा नवीन एखादा बेडशीट असतो ना, त्याच्यासोबत पिलो कव्हर असतातच. काय करायचं, ब्लँकेटनुसार पिलो कव्हर चूज करायची. आपल्याकडे एकदम मोठी साईज सुद्धा असते, मीडियम साईज सुद्धा असते ना. तर इकडे बघा मी मीडियम साईजचं घेतलेलं आहे. हे छोटं ब्लँकेट आहे म्हणजे मीडियम साईजचं ब्लँकेट आहे. तर यामध्ये घातलं तर तुम्ही बघू शकता अगदी उशी तयार झालेली आहे. असं मी का म्हणत आहे, कारण रात्री जेव्हा आपण कूलर लावतो किंवा एसी लावतो ना, तर मध्यरात्री आपल्याला थंडी वाजायला लागते. त्यामुळे तुम्ही पटकनचं यामधून ब्लँकेट काढू शकता. भलेही तुम्हाला ब्लँकेट काढायची गरज पडली नाही, तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा उशीमध्ये हे घालून ठेवता आणि आपली नवीन उशी तयार करता आणि जेव्हा तुम्ही ही उशीची खोळ धुण्यासाठी काढता तर हे ब्लँकेट वरती येतं. त्यामुळे याचा कुंभटवास वगैरे बिलकुल याला लागत नाही. आणि अशा पद्धतीने जर स्टोरेज तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही ॲज अ इथे बेडवर सुद्धा ह्या उश्या ठेवू शकतात. जर एक्स्ट्रा घरी पाहुणे आले असतील तर उशी म्हणून तुम्ही या ब्लँकेटचा अशा पद्धतीने नक्की वापर करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून फेसबुकला लाईक आणि फॉलो नक्की करा. चला.